आज आपण याच हिमालयाचा भव्य प्रवास उलगडून पाहूया, अगदी त्याच्या जन्मापासून ते आपल्या आयुष्यावर त्याचा काय प्रभाव पडतो इथपर्यंत. तर मग प्रश्न हा आहे, ही इतकी भव्य पर्वतरांग ही नेमकी तयार झाली तरी कशी? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला कोट्यावधी वर्ष मागे जावं लागेल, एका अशा काळात जिथे एक समुद्र हरवला होता. चला तर मग हे भूगर्भीय रहस्य उलगडूया. तर पहिला भाग आहे एका समुद्राचं पर्वतात झालेलं रूपांतर. हो, ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हे खरंय. आज जिथे आकाशाला स्पर्श करणारा हिमालय उभा आहे ना, तिथे एकेकाळी एक अथांग समुद्र होता. आता पाहूया की हा इतका अविश्वसनीय बदल नेमका घडला कसा. हिमालयाच्या जन्माचं सगळं रहस्य ना घडीचा पर्वत किंवा फोल्ड माउंटन या एका संकल्पनेत दडलेलं आहे. आता हे काय आहे, सोप्या भाषेत सांगायचं तर पृथ्वीचा पृष्ठभाग हा तरंगणाऱ्या प्रचंड जमिनीच्या तुकड्यांनी बनलेला आहे, ज्याला आपण टेक्टॉनिक प्लेट्स म्हणतो. आता कल्पना करा की हे दोन महाकाय तुकडे एकमेकांना जोरात धडकले. काय होईल? त्यांच्या मधला भाग अगदी एखाद्या गाडीच्या अपघातात जसा पत्रात चेपला जातो किंवा आपण हाताने कागद दुमडतो तसा वर उचलला जातो. याच प्रचंड शक्तिशाली प्रक्रियेतून घडीचे पर्वत तयार होतात. मग हे सगळं प्रत्यक्षात घडलं तरी कसं? तर गोष्ट आहे कोट्यावधी वर्षांपूर्वीची. तेथीस नावाचा एक विशाळ समुद्र होता आणि त्यात अनेक नद्या वर्षानुवर्षे गाळ आणून टाकत होत्या. मग पृथ्वीवरचे दोन प्राचीन महाखंड गोंडवाना आणि अंकारा हे हळूहळू एकमेकांकडे सरकू लागले आणि मग झाली एक महाटक्कर. ही धडक इतकी प्रचंड होती की त्या समुद्राच्या तळाशी जो हजारो फूट जाडीचा गाळाचा थर साचला होता ना, तो एखाद्या चटईला दोन्ही बाजूनी ढकलल्यावर जशी ती दुमडली जाते तसा दुमडला गेला आणि थेट आकाशाच्या दिशेने उचलला गेला. आणि याच महाधडकेतून जन्म झाला आपल्या हिमालयाचा. विचार करा जरा, हा बदल किती अविश्वसनीय आहे. जिथे एकेकाळी सागरी जीव पोहत होते, अगदी त्याच ठिकाणी आज जगातील सर्वोच्च शिखरं उभी आहेत. चला आता थेट वर्तमानात येऊया आणि हिमालयाचा भूगोल पाहूया, जो अक्षरशः नद्यांनी कोरलेला आहे. या विशाल पर्वतरांगेला नद्यांनी 4 मुख्य प्रादेशिक विभागांमध्ये वाटलंय आणि गंमत म्हणजे प्रत्येक विभागाचं स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व आणि एक वेगळी ओळख आहे. ही विभागणी नद्यांच्या सीमांनी केली जाते. म्हणजे बघा, सगळ्यात पश्चिमेला सिंधू नदीपासून सतलज नदीपर्यंत आहे पंजाब हिमालय. मग सतलज आणि काली नदीच्या मध्ये येतो कुमायू हिमालय. त्यानंतर काली आणि तिस्ता नदीच्या मधला तो म्हणजे उत्तुंग नेपाळ हिमालय. आणि सगळ्यात शेवटी पूर्वेकडे नामच्या बर्वापर्यंत पसरलेला आहे आसाम हिमालय. प्रत्येक भागाची आपली एक खास ओळख आहे. चला तर या प्रवासाला सुरुवात करूया. आपल्या प्रवासाची सुरुवात होतीये सगळ्यात पश्चिमेला पंजाब हिमालयातून. हा प्रदेश ओळखला जातो तो दल आणि वुलरसारख्या शांत सुंदर सरोवरांसाठी. इथल्या मोक्याच्या खिंडी जशी की झोजिला खूप महत्त्वाच्या आहेत. आणि हो, इथेच नंगा पर्वत नावाचं एक भव्य शिखर सुद्धा दिमाकात उभा आहे. पंजाब हिमालयातून पुढे आलो की लागतो कुमायून हिमालय. याला तर भारताचं आध्यात्मिक आणि जलशास्त्रीय हृदयाच म्हणायला हवं. का? कारण याच पवित्र भूमीतून आपल्या देशाच्या 2 जीवनदायिनी नद्या गंगा आणि यमुना उगम पावतात. बद्रीनाथ आणि केदारनाथसारखी महान तीर्थस्थळं याच प्रदेशात आहेत. आणि आता आपण प्रवेश करतोय नेपाळ हिमालयात. जणू काही हा पर्वतांच्या राजांचा प्रदेश आहे. इथेच आहे जगाचं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट, जे अक्षरशः आकाशाशी स्पर्धा करतं. आणि त्याच्या सोबतीला कांचनगंगा आणि अन्नपूर्णासारखी इतरही अजस्र शिखरं आहेत, जी कायम बर्फाच्या पांढऱ्या शुभ्र चादरीत लपेटलेली दिसतात. आपला हा प्रादेशिक प्रवास आता संपतोय. सगळ्यात पूर्वेला आसाम हिमालयात. तीस्ता नदीपासून ते नामच्या बर्वा या अतिशय नाट्यमय शिखरापर्यंत पसरलेला हा भाग या महान पर्वतरांगेचा जणू पूर्वेकडील संरक्षकच आहे. तर आतापर्यंत आपण हिमालय कसा आहे हे पाहिलं, पण तो फक्त एक भौगोलिक रचना नाहीये. तो भारतासाठी एका ढालीसारखा काम करतो. चला तर मग पाहूया की हा हिमालय आपल्या जीवनावर आणि आपल्या देशावर नेमका काय आणि कसा प्रभाव टाकतो. हिमालयाचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आहे हवामानावर नियंत्रण ठेवणं. विचार करा, ही एक प्रचंड उत्तुंग भिंत आहे. ही भिंत सायबेरियातून येणारे अतिथंड हाडं गोठवणारे ध्रुवीय वारे अडवते. जर हिमालय नसता तर आपलं उत्तर भारत आज कदाचित एक थंडगार वाळवंट असतं. हिमालय फक्त हवामानच नाही तर आपलं जीवनच घडवतो असं म्हटलं तरी चालेल.
त्याच्या बर्फातून उगम पावणाऱ्या असंख्य नद्या, याच नद्यांनी तर उत्तर भारताचा सुपीक मैदानी प्रदेश तयार केलाय. आपल्या ताटातलं अन्न, शेतीसाठी लागणारं पाणी आणि घरातला प्रकाश देणारी वीज या सगळ्याचा स्रोत कुठेतरी हिमालयातच आहे. तो खऱ्या अर्थाने आपले जीवनाचा स्रोत आहे. हवामान आणि पाण्यासोबतच हिमालयानं शतकानुशतके भारताला एक तिसरी महत्त्वाची गोष्ट दिली आहे, ती म्हणजे सुरक्षा. एका नैसर्गिक अभेद्य किल्ल्याप्रमाणे तो आपल्या उत्तर सीमेवर उभा आहे. त्याच्या या प्रचंड उंचीमुळे आणि दुर्गमतेमुळे उत्तरेकडून होणारी आक्रमणं नेहमीच अवघड झाली आणि त्यामुळे भारताला एक नैसर्गिक संरक्षण कवच मिळालं. पण हिमालयाची गोष्ट फक्त त्याच्या मुख्य रांगेपुरती मर्यादित नाही. त्याचे फाटे पश्चिमेला आणि पूर्वेलाही पसरलेले आहेत. चला तर या विस्तारित पर्वतरांगा आणि टेकड्यांवरही एक छोटीशी नजर टाकूया. हिमालयाच्या पश्चिमेकडे पाहिलं तर हिंदुकुश आणि काराकोरमसारख्या रांगा दिसतात. याच भागात खैबर आणि बोलनसारख्या ऐतिहासिक खिंडी आहेत, ज्यांनी इतिहास घडवला. आणि पूर्वेकडे हाच हिमालय गारो, खासी आणि नागा यांसारख्या हिरव्यागार टेकड्यांमध्ये विलीन होतो आणि थेट म्यानमारच्या सीमेवर आराकान योमा म्हणून उभा राहतो. आणि जाता जाता एक शेवटची आश्चर्यकारक गोष्ट. ज्या भूगर्भीय शक्तींनी हिमालयाला जन्म दिला, त्या शक्ती आजही काम करत आहेत. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हिमालय दरवर्षी काही मिलीमीटरने उंच होतोय. हो, तो एक जिवंत, वाढणारा पर्वत आहे. आजचा हा प्रवास आपण इथेच थांबूया.